नमस्कार, माझं नाव सुशीला. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे तुमच्यासाठी खास पन्ह याची रेसिपी. चला आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. मी हे संपूर्ण गाळून घेतलेले ग्लासमध्ये आणि हा गाळ आपल्याला उरलेला आहे. तर तुम्ही चिंचा याच्यामध्ये कारल्याची भाजी आहे त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता ते. कारण कारल्यामध्ये आपण चिंच गूळ टाकत असेल त्यामुळे तुम्ही थोडं एक जास्त नाही पण 1 चम्मच तुम्ही टाकू शकता किंवा नसेल टाकायचं तर टाकून द्या. चला मग आता हे मसाले आपण केलेले आहेत हे मसाले टाकून देऊया. संपूर्ण मसाला टाकून आणि आपल्याला आता हलवून घ्यायचं आहे. सुंदरसं आपलं आता हे पन्ह तयार झालेले आहे. हे बघा झालं आपलं पन्ह तयार. तर हे बघा हे बारीक झालेले त्याच्याचमध्ये आता आपल्याला पाणी ॲड करायचं म्हणजे थंड पाणी. तुम्ही ग्लास तसाच ठेवला तरी चालेल फ्रीजमध्ये किंवा याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं असेल पाणी. जास्त पाणी आपल्याला ओतायचं नाही, मीडियम ओतायचं आहे. जास्त घट्ट पण आहे जास्त पातळ पण आहे. तर हे आपल्याला ओतायचं अर्धा ग्लास तरी ओतून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आता आपण टाकणार आहे ग्लासामध्ये आणि हे गाळून घेणार आहे आपण ग्लासामध्ये. मी चाळणे घेतलेले आणि खाली ग्लास लावलेला त्यामध्ये हे पन्ह टाकून घ्यायचं आहे आणि एकदा चाळणीने गाळून घ्यायचं. आपल्याला गाळ घ्यायचा नाही तो टाकून घ्यायचा आहे. पूर्णपणे हे गाळ असं टाकून घ्यायचं. गूळ पण आपला संपूर्ण वितळून गेलेलं आहे पाण्यामधलं. हा संपूर्ण गाळ टाकून द्यायचा नंतर आपल्याला. तर हे बघा ही चिंच मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. 1 तासभर भिजत टाकली. तिला आता आपण बारीक करून घ्यायची आहे. अगदी तुम्हाला वाटेल तेवढे तुम्ही टाकू शकता ते. मी हे 100 ग्राम टाकलेली आहे. आणि याच्याचबरोबर बघा मी तुम्हाला जे साहित्य ते दाखवते. हा गूळ घ्यायचा आहे बारीक करून आपल्याला. वेलची पावडर घ्यायची, काळं मीठ घ्यायचं, साधं मीठ घ्यायचं आहे, ही जिरा पावडर घ्यायची आहे, ही सुंठ पावडर घ्यायची. तर आता आपण हे सर्व मिक्स करणार आहे. तर प्रथम आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे अगदी आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हा गूळ टाकून घ्यायचा आहे. हे बघा तुम्हाला जेवढा आवडेल गोड तेवढं टाका किंवा कमी टाकलं तरी हरकत नाही. तर पूर्णपणे हाताने याला बारीक मॅश करून घ्यायचं अगदी. हे बघा